नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात काही पदार्थ असे आहेत की ते फक्त पोटच भरत नाहीत तर मनालाही समाधान देतात. आज आपण बनवणार आहोत असाच एक पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ, पिठल्याची वडी. यासाठी सगळ्यात पहिलं 1 वाटी बेसन घेतलं आहे. आता त्याच वाटीने या बेसनमध्ये 1 वाटी पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बेसनमध्ये गुठळ्या न होऊ देता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. हे करताना घाई करू नका, कारण कोणत्याही गोष्टीचा पाया जितका मजबूत तितकं त्याचं यशही मोठं असतं. बेसनाचं मिश्रण जितकं नीट होईल तितकी वडी मऊ आणि चवदार तयार होते. गॅसवर कढई ठेवूया आणि त्यात थोडंसं तेल घाला. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे घाला. यानंतर यात घालतोय बारीक केलेलं लसूण खोबरं. लसूण खोबरं छान भाजलं की यात घालणार आहोत पाव चमचा हळद आणि लाल तिखट. कोणाला जास्त तिखट आवडतं तर कोणाला कमी, त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी किंवा जास्त करू शकता. आता यात घालतोय 1 वाटी पाणी. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. हे प्रमाण वापरून जर तुम्ही या वड्या केल्या तर त्या अगदी परफेक्ट होतात. 1 वाटी बेसन असेल तर 2 वाटी पाणी घालायचं. 1 वाटी पाणी आपण मगाशी बेसन मिक्स करताना घातलं होतं आणि 1 वाटी पाणी या फोडणीत घालायचं. आता यात घालतोय थोडीशी धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यानंतर यात घाला मगाशी मिक्स केलेलं बेसन. बेसन ओतत असतानाच ते दुसऱ्या हाताने मिक्स करत राहा, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. बेसन घट्ट होईपर्यंत ते सतत हलवत राहा, कारण जर आपण मिश्रण हलवणं थांबवलं तर गाठी तयार होऊ शकतात. आयुष्यातही असंच असतं, सतत प्रयत्न करत राहिलं तरच आपल्याला हवं ते यश मिळतं. हे बेसन ओतताना आणि ते मिक्स करताना गॅस मिडियमच ठेवा. आता कढईवर झाकण झाकून याला थोडी वाफ देऊया. तोपर्यंत दुसरीकडे एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्या. 5 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून बघूया. हे बघा, पीठ थोडंसं घट्ट झालंय. साधं बेसन, काही मोजके मसाले आणि थोडंसं प्रेम, एवढ्या साध्या साहित्यात तयार होणारी ही वडी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. झाकण काढल्यानंतर एकदा सगळं मिक्स करून घ्या आणि यात घाला 2-3 चमचे तेल. तेल घातल्यानंतर परत एकदा हे पीठ मिक्स करून घेऊया. मगाचपेक्षा हे पीठ अजून थोडं थोडं घट्ट होत आहे. ही वडी बनवण्यासाठीचं साहित्य अगदी साधं आहे, पण योग्य प्रमाणामुळे चव मात्र अप्रतिम येते. आता एकदा झाकण झाकून 2 मिनिटं वाफ देऊया. झाकण उघडल्यावर तुम्ही बघू शकता हे वडीसाठीचं पीठ अगदी तयार आहे. जेव्हा हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट होईल आणि या पिठाचा असा गोळा पण तयार होतोय, ते कढईला अजिबात चिटकत नाहीये. जेव्हा मिश्रण खूप घट्ट होईल आणि कढईच्या कडा सोडू लागेल तेव्हा गॅस बंद करा. आता हे तयार मिश्रण मगाशी तेल लावलेल्या ताटात ओता आणि चमच्याच्या किंवा वाटीच्या मागच्या बाजूने एकसारखं पसरून घेऊया. या वडीची जाडी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि एक गोष्ट, आपण कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवून आलो, कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी घरच्या पिठलं भाकरीची सर कशालाच येत नाही. त्या साध्या चवीत एक वेगळंच समाधान असतं. साधेपणातली खरी श्रीमंती काय असते हे आपल्या पारंपरिक पदार्थांमधूनच दिसून येतं. आणि या पिठल्याच्या वडीची खास गोष्ट म्हणजे ही वडी तुम्ही डब्यात, पिकनिकला किंवा प्रवासातही सहज घेऊन जाऊ शकता. चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर खाऊचा हा एक उत्तम पर्याय आहे. आता या पिठावर घालतोय थोडेसे पांढरे तीळ, खिसलेलं सुकं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं या पिठावर टाकल्यानंतर हाताने थोडंसं दाबून घेऊया, म्हणजे पांढरे तीळ, खोबरं आणि कोथिंबीर पडणार नाही. हे मिश्रण आता थोडं थंड झालंय आणि ते सेट पण झालं आहे. सुरीच्या मदतीने
चौकोनी किंवा डायमंड आकारात कापून घेऊया. ते म्हणतात ना, साधेपणातच खरी सुंदरता असते. ही पिठल्याची वडी त्याचं उत्तम उदाहरण आहे. साधं साहित्य, साधी कृती आणि अप्रतिम चव. हे बघा, किती सुंदर आणि परफेक्ट वडी तयार झाली आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात मोठं काहीतरी करायचं आहे, तर आजपासून एक छोटंसं पाऊल उचला. कारण मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या प्रयत्नांपासूनच होत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक व स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.